पन्हाळा तालुक्यातील वारणानगर इथल्या श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील उसाला 3,751 रुपयाची विना कपात एकरकमी पहिली उचल द्यावी, तसेच मागील हंगामातील तुटलेल्या उसाला FRP पेक्षा जादाचा 200 रुपयांचा दुसरा हप्ता देखील त्वरित देण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं वारणा कारखाना प्रशासनास करण्यात आली आहे। वारणा कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत, ज्येष्ठ संचालक शहाजीराव पाटील, सुरेश पाटील यांच्यासह अन्य संचालक पदाधिकाऱ्यांनी या मागणीचं निवेदन स्वीकारलं। या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे सध्या ऊस उत्पादक शेतकरी कमालीचा अडचणीत आलाय। मशागतीची कामं खोळंबली आहेत, त्यामुळे ऊसाची वाढ खुंटली आहे। यात शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे। शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळावा यासाठी शेतकरी संघटना सातत्यानं ऊस दराचा प्रश्न उचलून धरत आहे। मागील वर्षाच्या 109 दिवसाच्या हंगामात सुमारे 13 लाख क्विंटल साखरेच्या उत्पादनाबरोबरच इथेनॉल, मोलेसिस, प्रेसमड, अल्कोहोल यासारख्या उपपदार्थांना देखील चांगला भाव मिळाला आहे। त्यामुळे प्रक्रिया खर्च, तोडणी, वाहतूक तसेच व्याजाची रक्कम वजा करता रकमेतून FRP पेक्षा प्रति क्विंटल 200 रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात यावा आणि चालू हंगामात ऊसाला 3,751 रुपयांची पहिली उचल देऊन वारणा कारखान्याने ऊस दराची कोंडी पहिल्यांदा फोडावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। निवेदन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अजित पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख अण्णा मगदूम यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते। TV नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबा सुकावळे। साखरेचा दर असू दे किंवा इतर पदार्थांचा दर असू दे किंवा चढ्या भावानं कारखानदारांचं जे म्हणजे चढ्या भावानं सगळ्या दर मिळालेला आहे। त्यासाठी आमची मागणी आहे की मागील वर्षाचे अंतिम रक्कम 200 रुपये व कारखानदारांना आम्ही एक 15 दिवसापूर्वी ऊस परिषद घेऊन माननीय खासदार राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ऊस परिषद घेतली। त्या दिवशी आम्ही घोषणा केली की 3751 रुपये एक रकमी मिळावी। त्यासाठी आम्ही आज तात्यासाहेब कोरे साखर कारखान्याला निवेदन देण्यासाठी आम्ही आज आलो होतो। आज आता निवेदन आम्ही दिले, त्यांनी स्वीकारलं।